रासाका कार्यस्थळावर दत्त जन्मोत्सव महामंडलेश्वर 1008 स्वामी शिवगिरी महाराज यांच्यासह हजारो भाविकांच्या उपस्थितीत सत्संग साजरा. निफाड विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तप्रभूंचा जन्मोत्सव फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरा. सत्संग सोहळ्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय. कर्मवीरांची कर्मभूमी असलेल्या रासाका अर्थात कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर असणाऱ्या सद्गुरू परमपूज्य जंगलीदास माऊली यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झालेल्या आणि परिसरात नवसाला पावणारं दैवत अर्थात दत्तप्रभूंच्या मंदिरात दत्त जन्मोत्सव अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महामंडलेश्वर 1008 स्वामी शिवगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत निफाड तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीपराव बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर पालखड जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी बनकर, सप्तशृंगी महिला पतसंस्थेच्या संचालिका सारिकाताई मोरे, रासाकाचे कार्यकारी संचालक पाटील, रासाका चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विलासराव वाघ, रानवड सोसायटीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ, रासाकाचे माजी कार्यकारी संचालक LG वाघ, प्रगतशील शेतकरी गंगाधर खापरे, NDC बँक माजी शाखाधिकारी प्रतापराव निकम, लक्ष्मण बिडवे, विश्वनाथ जाधव, अशोकराव शिंदे, बंडू जाधव सह हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी महापूजा होऊन रासाकाचे विद्यमान चेअरमॅन रामभाऊ माळोदे या दाम्पत्याच्या शुभ हस्ते तसेच कार्यस्थळावरील बाकीराव ढेमसे व सुमन ढेमसे या दाम्पत्याने दत्तप्रभूंची महापूजा खेडे येथील पौरोहित्य प्रशांत महाराज यांच्या शुभहस्ते पार पडली. तसेच दुपारी दत्त जन्मोत्सवही साजरा करण्यात आला. सायंकाळी महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी यांच्या अमृतवाणीतून दत्त जन्मोत्सवाची कथा महाराजांनी भाविकांपुढे उभी करत हजारो भाविकांना सत्संगाचा लाभ देत आरती होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. तर सत्संग सोहळ्यासाठी ओम गुरुदेव मित्र मंडळाने व रासाका कर्मचारी वर्गाने प्रयत्न करत सत्संग सोहळा यशस्वी केला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरी जय 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 राम ब्रह्मदेव बाळ केलं, भगवान विष्णूही बाळ केलं, भगवान शंकरही बाळ केलं. कोणाची ताकद आहे? अनुसयाची. या भूतलावर या भारताच्या या पवित्र मातीवरती काय आई पवित्र असेल की ते देव कोणी वैकुंठात राहतात, कोणी कैलासात राहतात, परंतु त्या देवाला सुद्धा बाळ करण्याची ताकद अनुसयात होती. लक्षात घ्या. आणि त्याही पेक्षा आमच्या आज जगदंबा परंबा जगतजननी मा माळसा माता ज्यांनी आम्हाला जनार्दन स्वामी दिले. नुसतं नाव घेतलं आज दहेगावमध्ये. एकदा बघा एक वराडाची ट्रक भरून चालली. वरड कळतं ना? वरड तुम्हाला चांगलं कळतं. वरड म्हणल्यावर लग्नाचं. अशी ट्रक भरून चालली नाशिक आश्रमापुढे. अशी जोरात ट्रक येत होती भरून फुल. अशी माणसं गज भरलेले होते. त्यांनी पाहिला RTO आहे. काय पाहिलं? RTOची गाडी आहे. तो घाबरला.
त्याला वाटलं आता आपल्याला पकडलं, पण त्याला एक सुचलं, अरे इथं जनार्दन बाबाचा आश्रम आहे. गाडी कुठं वळाली? कुठं वळाली? आश्रमात. आणि हळूच म्हणतोय, उतरा खाली, इथं श्रमदान करायचं आहे. ज्याने केले श्रमदान हळूच म्हणलं, चला. त्या आरटीला वाटलं हे जनार्दन बाबाकडे काय आले, श्रमदान करायला आले, काम करायला आले. तो सरळ निघून गेला. हा म्हणतो बसा, चला. काय बाबाजीची ताकद होती. गाडी वळली तरी ते वाचले. आणि मनापासून जर गेले तर किती किती फायदा होईल. अंतकरणातून सहज जरी आपल्या फायद्यासाठी एवढं जातो आपण, गाडी वळवतो. मनापासून जर आश्रमात गेले तर किती आनंद होईल. म्हणून दत्त भगवंताचं थोडस दृष्टांत सांगतो. तुम्हाला 3 शिरे, मग तर रावणाला 10 होते म्हणा. रावणाला किती होते? 10 होते. समजा घाम आला तर 1 2 3 4 5 6 किती हातरुमाल लागत असतील? सांगा ना तुम्ही किती लागत असतील. समजा एखादं डोकं